असं कसं तुम्ही आतमध्ये येताय? हे घर माझं आहे आणि माझ्या घरात तुम्ही आतमध्ये नाही येऊ शकत. ए, लय बोलायला लागलीस तू. काढतो हात आणि बाजूला होईत ना. आई, नवऱ्याला नवऱ्यासारखं वागवलं नाही तुम्ही, म्हणून तर नाही यायचं त्यांना तुमच्यासोबत. करुणा, तू ना सून हाय माझी, तर सून सारखीच राहा. आणि हे नग इसरूस की मी तुझी सासू हाय, त्यामुळे जास्त भांडण नग. मग परत जा इथून. मला बी चांगलं नाही वाटत तुमचं संग भांडण करायला. लय झालं तुझं. काढ काढ हात. हात काढ इथून. हात काढ इथून. तुला कळत नाहीये का तू काय करतेस? काढ हात काढ. काय करतेस तू? तुला करुणा, करुणा. आई, तुमचं पण लय झालं. आतापर्यंत सून म्हणून जेवढा मान द्यायचा होता दिला तुम्हाला, पण आता अजून नाही. रमा आणि लक्ष्मी नका समजू मला, जे सीमा ओलांडू नाही शकत. मी प्रत्येक सीमा ओलांडू शकते. मी करुणा हाय. बघायचंय? मग आतमध्ये जाऊन बाबांनी इथून बाहेर नेऊनच दाखवा तुम्ही. मग बघच. काढ काढ हात. करुणा, करुणा हात काढ. हात काढ तुझा. जाऊ दे मला. करुणा, तू हे बरोबर नाही करत आहेस. तुला कळतंय का? करुणा, हात काढ. बाळा, तू जाऊ दे मला. का आपल्या आयुष्याला जिजाबाईच्या नाटकासंग जोडत आहेस? तू जसा आहेस तसाच राहा. मला माझ्या हालतीवर सोडून दे. मी जिजाबाईला सांभाळून घेईन. नाही बाबा, करुणा गेली आहे ना बाहेर. तिला जे करायचं ते करू देत. ती जे बी करल बरोबर करल. बस तुम्ही नाही जायचं. बाळा, समजून घ्यायचा प्रयत्न कर की जिजाबाई काय बी करू शकते. तर आज समजू देस ना की ते खरंच काय करू शकते ते. तुम्ही कुठंच नाही जाऊ शकत. बस हे बघ तू. बाबा, मी सांगितलं ना तुम्ही कुठं नाही जायचं. हे बघ. हात काढ. हात काढ. काढ. आई, हट्ट सोडा आणि जा इथून. ठीक आहे, नाही जाऊ देणार ना तुम्हाला आतमध्ये? मग बघ आता. बघ तू माझ्या नवऱ्याला कसं स्वतःच बाहेर घेऊन येशील ते, आणि मला बोलशील का त्यांना घेऊन जावा म्हणून. ठीक आहे, ते बी बघूया. तर मग आता बघच. बघ की कसं ते माझ्यासोबत स्वतःच यायला तयार होतील. येते म्या. सुनबाई, का आमच्या आधीपासून इसकडलेल्या या नात्यात आपला वेळ वाया घालवत आहेस? या जिजाबाईला कवाच काय बी समजणार नाहीये. बाबा, ह्या वेळेस आईला मी समजवन. तुम्ही काळजी करू नका. मी बी बघते त्या कशा तुम्हाला इथून घेऊन जात आहेत. तुम्हाला दोघांनी समजत का नाहीये? जिजाबाई कुठल्या बी थराला जाऊ शकते. या बाबा, तुमची सून बी काही कमी नाही आहे. कुठल्या बी थराला ही पण जाऊ शकते. जर ही माझी दारू सोडू शकते तर ही काय बी करू शकते. हिला काय झालं? भीम, बेटा तू अभ्यासात लक्ष दे. थोड्या यात माहीतच पडल की तिथं काय झालं होतं आणि दादाने काय बोलले ते. वय भीम, तू अभ्यास कर ना, कारण तुला अभ्यास करताना बघून मी आई नेहमी विचार करते का माझा पोरगा दीपक बी अभ्यास करून तुझ्यासारखा व्हावा. दलियाजी, शोभा, मी अना कपडे आणायला चालले आहे. जर संध्याकाळपर्यंत नाही आले तर माझ्यासाठी बी भाजी घेऊन ठेव. हा. अरे जर 4 दिवसापासनं कुणी बी एक कपडा नाही दिला तर काय गरज आहे परत परत जायची? बरोबर बोलत आहेस तू. जेव्हा मी दिसभर भटकत असते आणि एक बी कापड मिळत नाही, तेव्हा मी सांजला घरात जाऊन हेच विचार करते की आता मी परत नाही जाणार. पण मग मी रमाला बघते, लक्ष्मीला बघते, तेव्हा मला हिम्मत मिळते
की या दोघी माझ्यापेक्षा वयानं लहान असून बी जर लढाई लढू शकतात तर मग जराशी लढाई मी बी लढू शकतेच ना. अरे ते समजा तर ठीक आहे, पर कवा कवा तर या दोघी पण जिंकत्यात, पर तू आजवर कवाच नाही जिंकलीस. फुलिया काकी भी जिंकतील. आणि जेव्हा आता जिंकणार ना तेव्हा साजरा करू. अन वय या गोष्टीचा बी उत्सव साजरा करा की जिजाबाई जळून मेली. जिजाबाई, काय या येड्यासारख्या गोष्टी करत बसलीयस? हे कुठलं नवीन नाटक सुरू केलंय हा? बिना विचार करता तू काय बी बोलत बसलीयस. आधी तर तुला लाज तरी वाटायची, आता तर ती बी नाही वाटत. पण झालं काय? बाबा तर सापडले ना, तुम्ही एवढ्या रागात का आहात? काय झालं तिथे? कोणी तिथे काही तुम्हाला बाळा दादा काही म्हणालाय का? बाळा नाही, ती बाळाची बायको करुणा. घराच्या आत नाही येऊ दिलं तिने मला, आणि मला म्हणत होती की आपल्या सासऱ्याला नाही सोडणार ती. आता मी बी बघते की अशी कशी नाही पाठवत ती. कोण थांबवते मला? पण ह्या सगळ्यासाठी हे रॉकेल आणि हे सगळं करायची काय गरज आहे? वाई आई, तुम्ही हे समजा कशाला करताय? हे समजा नका करू. आपण समजा मिळून बोलू, समजा बरोबर होईल. वय आपण जाऊन बोलूया त्यांच्याशी. शपथ आहे तुम्हा दोघीसनी, तुमच्या तुमच्या नवऱ्याची. आणि समद्यांना शपथ आहे, जेवढी लोक या चाळीत आहे, तुमच्या आनंदाची, तुमच्या नातेवाईकांची. आज जर तुम्ही मला कोणी थांबवलं तर समधी लोक इथंच वाट बघा. जिजाबाई आपल्या नवऱ्याला घेऊन परत येईल का स्वतः जळून राख होईल. आजवर रमान आणि लक्ष्मीने आपल्या आपल्या नवऱ्यांसाठी मोठ्या मोठ्या लढाया लढल्या आहेत ना. आणि फुलिया, या दोघींना बघून तुला असं वाटतं ना की या दोघी लयच मोठे आदर्श आहेत. तू आदर्श घेतेस या दोघींपासनं. पर आज ही जिजाबाई या दोघींपेक्षा जास्त मोठी लढाई लढायला चालली आहे, आणि दाव आयुष्याचा लावला हाय. जर हारले तर माझा शव घेऊन या. मान्य करा आसपासनं समधी लोक, रमा आणि लक्ष्मीपेक्षा मोठी योद्धा ही जिजाबाई हाय. आणि होय, समधी ध्यानात ठेवा, आणि समधी लोक हितच वाट बघा. म्हणूनच भीम मी नाही म्हणत होतो. आईला सांगायलाच पाहिजे नव्हतं की बाबा कुठं आहेत. अरे नसतं सांगितलंस तर हे समज नाटक कसं झालं असतं. आणि हे समज करायला भीमाचं मन तर लागतच. बाबा, दादा, भीमरावच्या चाळीमध्ये नवीन वादळ आलं आहे. काय झाले? काय व्यवस्थित सांग ना. बाबा, मातीच्या तेलापर्यंत गोष्ट पोचली आता. आणि जिजाबाई गेलीये तिच्या नवऱ्याला आणायला. सुंदर, अति सुंदर. चांगले आहे, खूप चांगली बातमी आणल्यास बाळा तू. तर मग आता आग घे आणि जा त्यांच्या मागे मागे. पण बाबा, जर त्या जिजाबाईला जाळायचं असेल तर आपल्याकडून आग मागून थोडी ना आग लावणार आहे. शिशुपाल, कोणी मागू दे किंवा नाही मागू दे, आग
ठेवत जा. संधी चांगली आहे. अरे जिजाबाई नाही जळाली तर करुणा जळेल, करुणा नाही जळाली तर कोणी दुसरं जळेल. अरे कोळी तरी जळेल, काहीतरी जळेल. जळणे गरजेचं आहे बाळा. जर संधी मिळाली आहे ना बाळांनो, तर वापर करा त्याचा. चांगल्या कामात उशीर कशाला. चला जा जा. होय बाबा. आता काहीही होऊ द्या, मी स्वतः जाऊन बघेन काय होतंय. नको भीम, नको जाऊ. नाही बोललीये ना ती यायला. हे बघा दलिया आजी, मी तुमच्या भावनांचा आदर करतो, पण तुम्ही माझ्या आत्मविश्वासाला नका तोडू. भीम, आम्ही समधी समजतो तुला काय बोलायचंय, पण जिजाबाई सारख्या बायका आग लावून नाही घेत. लय वर्षापासून मी ओळखते त्या बाईला. ती फक्त घाबरवते, करत काही बी नाही. तिच्यावर विश्वास ठेवून काही फायदा नाही. आत्या, मलाही माहिती की त्या फक्त घाबरवतात, पण जर काही विचित्र घडण्याची शंका असेल, आपण इथे हातावर हात ठेवून नाही बसू शकत ना. आणि कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. भीम, समजून घे पोरा. जिजाबाई असं काही बी नाही करणार ज्यामुळे तिचा जीव जाईल. त्यांचा जीव नाही जाणार, पण तिथे करुणा वहिनी पण आहेत, बाळा दादा आहे, आपले बाबा आहेत. ते सगळे परेशान होतील त्यांच्यामध्ये कोणाला काही झालं तर. त्यामुळे मी गेलंच पाहिजे आत्या. जावा तुम्ही, जावा. अना रमा, तू नाही जाणार? नाही आत्या, ते संपूर्ण जगाचे आहेत, पण माझं जग तर तेच आहेत ना. आणि माझा विश्वास आहे की ते असल्यावर कोणाला काय बी होणार नाही. फुलिया काकी, तुम्ही जावं कपडे घ्यायला, काय नाही होणार. अरे काय मी तर फुलियाकडनं पिवणार नाही. दादा, सोडा की तुम्ही माझा हात. तुम्ही मला बाहेर का घेऊन आलायसा? दादा, दादा, सोडा की हात. कवापासून विचारत आहे का सकाळ सकाळी हात पकडून चाईच्या बाहेर घेऊन आलायसा? मालोजी, मला हे जाणून घ्यायचं आहे का कवापर्यंत असं चालणार आहे? कवापर्यंत तू तुझी मनमर्जी करणार आहेस? कवापर्यंत तू त्या चाळीत राहून आपल्या भावापासून वेगळा राहणार आहेस? आणि कवापर्यंत म्या वाट बघायची का कवा पुन्यांदा आपण एकत्र राहणार? असं कवाच नाही होणार. आणि दादा, त्या चाळीमध्ये मी तुमच्या कारणानं नाही राहत. भीम घेऊन आला आहे तर भीमला सोडून नाही जाऊ शकत, फक्त त्याच्या मैत्रीमुळं. आणि दादा, आपल्या दोघांच्या मध्ये असं काय बी नाही ज्यामुळे आपण पहिल्यासारखं राहू शकतो. ठीक आहे, मान्य करतो का म्या लय चुका केल्या आहेत, म्या तुझ्या संग लय वाईट केलेलं आहे. पर भीमला तर मानतोस ना तू, तर त्याच्याकडनं काहीतरी शिक की कसा त्यो दुसऱ्यांच्या चुकासनी माफ करतो, कसा त्यो नात्यासनी दुसरी संधी देतो. भीमला मानतो, पण मी भीम नाही ना, त्यामुळं मी त्याच्यासारखी नाती नाही सांभाळू शकत. ठीक आहे, मग मी तुला 2 दिवसांचा वेळ देतो. आणि जर या 2 दिवसात तुझा विचार नाही बदलला आणि आपण आधीसारखं एक सोबत नाही राहिलो, तर म्या मुंबई सोडून कुठेतरी लांब निघून जाईन. भीम, काय झालं? त्या जिजाबाई रॉकेल घेऊन गेल्यात, माहित नाही काय करणार आहेत ते. करुणा, करुणा, ये बाहेर, मी आले. हा, बोला. माझ्या नवऱ्याला माझ्या संग येऊ दे, नाही तर तुझ्याच घराच्या समोर स्वतःवर रॉकेलचं तेल टाकून जाऊन टाकीन. मातीचं तेल? हे बाबा, मी बोललो ना, तुम्ही काय काळजी करताय? बसून राहा तुम्ही. मी तुमच्या धमकीला अजिबात नाही घाबरत. धमकी नाही देत मी, बघच आता.
ही बाई येडी आहे, ही स्वतःला जाळून घेईल. मला जाऊ दे बाळा. बाबा तुम्ही नका जाऊ, करुणा बघून घेईल तिला काय करायचं आहे ती. आग घे आणि जा त्यांच्या मागे मागे. अरे संधी चांगली आहे. अरे जिजाबाई नाही जळाली तर करुणा जळेल, करुणा नाही जळाली तर कोणी दुसरं जळेल. अरे काहीतरी जळेल, कुठेतरी जळेल. हे घे जिजाबाई. आणि दाखवून द्या आज की जिजाबाई जे पण बोलते ते करते. सांग त्यांना पाठवणार आहेस का जळून राख होऊ मी? येते म्या. जिजाबाई हरायचं नाही. शेवटी ती एक सून आहे, तुझ्यावर रुबाब दाखवत आहे. म्हणजे जिजाबाई कोणा पुढे झुकणार. आणि जर समजा प्रत्येकासमोर झुकायला लागलीच तर कसं काय चालेल जिजाबाई? माहित नाही आता आई अजून काय काय करणार आहे. बाबा जावा, तुम्हीच सांभाळा. थांय, थांबा. एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा, त्या काय बी नाही करणारच. ही जिजाबाई येडी बाई आहे, ती स्वतःला जाळून घेईल. मला जाऊ दे. करुणा, करुणा येत आहेस का जाळून घेऊ मी स्वतःला? ही भीम, मला हे कवा समजत नाही का जिजाबाई काकीची तुला एवढी काळजी का वाटत आहे? कारण मालू त्या सुद्धा एक माणूस आहे, त्यांच्यामध्ये जीव आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकासाठी चांगला नसतो, पण कोणासाठी तरी चांगला असेलच ना. आणि लक्षात ठेव, प्रत्येक जीवाची एक किंमत असते. त्यामुळे मी जिजाबाईजींना नाही, त्यांच्या जीवाला वाचवण्यासाठी जातो. ह्या भीमसारखा तर म्या कवाच नाही बनू शकत. एवढं प्रेम तो त्याच्यावर बी करतो जो त्याची एवढी ईर्ष्या करतो. धन्य आहेस भीम, धन्य आहेस. करुणा, बाहेर येशील की लावू मी स्वतःला आग? आले म्या. बाळा, की जिजाबाई आपला हट्ट पुरा करायला काय बी करू शकते. मला जाऊ दे. नाही बाबा, मी तुम्हाला नाही जाऊ देणार. माझं जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. बाबा जिजाबाई, ह्यो काय तमाशा लावून ठेवलाय? बाबा तुम्ही थांबा.
तुम्ही काय? मी अभि जाळून घेते सौताला.